श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील धर्म या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. धर्म हा शब्द ध्रुव या धातूपासून निर्माण झाला आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे आणि धर्म म्हणजे चांगले विचार धारण करणे. चांगले विचार धारण करणे आणि ते प्रत्यक्षात आचरणात आणणे, त्या विचारांप्रमाणेच आचरण करणे. आता हे चांगले विचार ओळखायचे तरी कसे? तर ज्या विचारांच्या आचरणाने आपला अभ्युदय होईल, उत्कर्ष होईल, तो धर्म, आणि ज्या विचारांनी आपला उत्कर्ष होणार नाही तो अधर्म होय. आपल्याकडे वेद, शास्त्र, पुराण, यज्ञयाग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सत्य आहेत. त्यामध्ये कुठेही थोतांड नाही, अंधश्रद्धा नाही. गुरुशिष्य परंपरा म्हणजे दीपासी दीप लाविजे अशी ही परंपरा हजारो वर्षापासून अखंड चालत आलेली आहे. या परंपरा चालू राहिल्यामुळेच जगाचे कल्याण होणार आहे आणि आपण त्याचा अभिमान धरला पाहिजे. धर्माचे रक्षण प्रत्येकाने कर्तव्य भावनेने केले पाहिजे. ज्या ठिकाणी कर्तव्य भावना जागृत असते तेथे ईश्वराचा वास असतो. धर्म व समाज भिन्न असूच शकत नाही. जो धर्माचे आचरण करतो, धर्म व समाज श्रेष्ठ मानतो, त्याच्या घरामध्ये परमेश्वराचाच वास असतो. हा परमेश्वराचा वास त्याला सर्व प्रकारचे सौख्य देतो. म्हणतातच ना, धर्मो रक्षती रक्षितः, यतो धर्म ततो जयः. आपल्या धर्माची अवस्थाच अशी आहे की तो माणसाला साक्षात नारायण बनवतो. कोणतेही कार्य करावयाचे असेल तर त्याला धार्मिक अधिष्ठान पाहिजे. त्यामुळे ते कार्य उत्कृष्ट होत असते. कौरव पांडवांचे आचरण हे याचे उत्तम उदाहरण आहे. आयुष्यभर सत्कर्म करून ते भगवंताच्या चरणी अर्पण करणे हाच खरा धर्म आहे. भगवंताने पृथ्वी व धर्म यांची निर्मिती एकाच वेळी केलेली असल्यामुळे पृथ्वीची व धर्माची लक्षणे एकच आहेत. जो माझ्यात आहे तो सर्वात आहे, हा महत्त्वपूर्ण सिद्धांत हिंदू धर्मात भगवंतानेच रुजविलेला आहे. भारत सनातन धर्माचा देश आहे. सनातन म्हणजे शाश्वत, कधीही नाश न पावणारा. आपण धर्माचे पालन करावे, कारण आपल्याला सांभाळणारी शक्ती धर्मच आहे. आपल्या धर्मामध्ये 5 महान तत्वे सांगितलेली आहेत. पहिलं तत्व आहे प्रेम. प्रेमाने जग जोडता येते. ईश्वराविषयी उत्तम भक्तिभाव म्हणजेच प्रेम. प्रेमामुळे हृदय कोमल बनते. दुसरे तत्व आहे सहिष्णुता. यामध्ये दयेची भावना जोपासली जाते. तिसरं तत्व आहे परोपकार. केवळ स्वतःसाठी जगणे हा स्वार्थ होतो, परंतु परोपकारामुळे अहंकार कमी व्हायला मदत होते. चौथे तत्व आहे अहिंसा. मनुष्याला विनाकारण कोणालाही मारण्याचा अधिकार नाही. हिंसा ही काया वाचा मनाने सुद्धा करू नये, म्हणजे कोणीही दुखावले जाऊ नये. पाचवे तत्व आहे सत्य. नेहमी सत्यालाच महत्त्व द्यावे. या 5ही तत्वांचा अवलंब केला पाहिजे. आपल्याला धर्माच्या प्रचितीची जर अपेक्षा असेल तर धर्मावर गाढ विश्वास ठेवला पाहिजे. धर्माचा नीती नियमांचा अंगीकार केला पाहिजे. त्यावर दृढ श्रद्धा ठेवली पाहिजे. धर्म म्हणजे सत्पुरुषांनी आपणास ज्या परंपरा घालून दिल्या आहेत त्या सांभाळणे. ही संस्कृती टिकविणे हे मानवी जीवनाचे मुख्य कर्तव्यच आहे. संस्कृती टिकली म्हणजे धर्म आपोआपच टिकतो. संस्काराने संस्कृती आणि संस्कृतीने धर्म
अशी ही शृंखला आहे. धर्म सांभाळणे म्हणजे 24 तास सोवळ्यात राहणे, अवघड अशी कर्मकांड करणे असे नव्हे, तर ईश्वर, गुरु, माता पिता यांचा मान ठेवणे, त्यांची सेवा करणे, तसेच इतर जनांवरही प्रेम करणे. याशिवाय जीवन व्यर्थ आहे. वैदिक धर्म सांभाळल्याने देहशुद्धी होते, मनःशुद्धी होते. तोच श्रेष्ठ धर्म आहे. त्याच्या आचरणाने ज्ञान, वैराग्य आणि शांती प्राप्त होते. रावणामुळे धर्मावर संकट आले असताना भगवंताने श्रीराम अवतार घेऊन त्या तारले, तर कौरवरूपी संकटाचे निवारण श्रीकृष्ण अवतारात झाले. वैदिक धर्माला आलेली ग्लानी आद्य शंकराचार्यांच्या रूपाने घालवून भगवंताने वैदिक धर्माची तेजस्विता पुन्हा जागृत केली. म्हणून धर्माला नावे न ठेवता तो समजून घ्यावा व आचरणात आणावा. श्री रामकृष्णार्पणमस्तु.